नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशा मिसळ पावची रेसिपी बघणार आहोत. तेही आपण गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळू. यासाठी मी इथे मटकी उकळून घेतलेली आहे हळद आणि मीठ घालून, आणि कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले. त्यासोबतच कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतलेले आहे. आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. भाजलेला कांदा, खोबरं आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्या, आलं आणि लसूण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल घालून आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. बारीक केलेला मसाला घालून घेऊन आवडतीनुसार, आपल्या चवीनुसार आपण तिखट आणि थोडासा खडा मसाला घालून मिसळ जी आहे ते रेडी करू शकतात. त्यासोबतच चिवडा आणि कच्चा कांदा, टोमॅटो याच्यासोबत आपण ही मिसळ सर्व करू शकतात गरमागरम पावसोबत. आपल्याला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.